मी डॉक्टर रीता देशमुख, सहाय्यक प्राध्यापिका, वाणिज्य विभाग, श्री गाडगे महाराज महाविद्यालय, मूर्तिजापूर. मी BCom फर्स्ट इयर फर्स्ट सेमच्या PBM या विषयात प्रिन्सिपल ऑफ बिझनेस मॅनेजमेंट व्यवसाय व्यवस्थापनाची मूलतत्वे या विषयाचे युनिट 1चे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सिलेबसनुसार युनिट 1चे चॅप्टर 2 व्यवस्थापन विचारधारा या व्हिडिओमध्ये याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला देत आहे. चॅप्टर 2 व्यवस्थापन विचारधारा. व्यवस्थापन विचारधारा ही मानवाच्या अस्तित्वाइतकीच जुनी आहे. व्यवस्थापनाचे आजचे स्वरूप आहे. त्याच्या मागे अनेक मते, वाद, विचारधारा, दृष्टिकोन याची पार्श्वभूमी आहे. मागील एका शतकापासून अनेक व्यवस्थापन विद्वानांनी व्यवस्थापनाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक विचारवंतांनी जाळ्यात हे शास्त्र फसल्यामुळे प्रोफेसर कुंटजला व्यवस्थापन विचारधारेचा एक जंगल तयार झाले आहे अशी प्रतिपादन करण्याची गरज भासली. ते पुन्हा एका लेखात लिहितात की व्यवस्थापन ज्ञानांच्या विभिन्न विचारधारांनी व्यवस्थापन क्षेत्रात भ्रामक अशी विनाशकारी युद्धस्थिती निर्माण केली आहे. विचारधाराचा आशय ज्ञान, विचार आणि कार्यपद्धतीचा समूहाशी आहे, ज्याचा उपयोग व्यवस्थापकीय कार्यांच्या निष्पादनासाठी केला जातो. मागील काही दशकांमध्ये व्यवस्थापन विचारधारामध्ये वाढ होण्याची अनेक कारणे आहेत, जसे राहणीमान, प्रदेश, वेळेचा तत्त्व, तीव्र गतीने विकास इत्यादी. कुंटज आणि ओ'डोनेल या दोघांनी व्यवस्थापनाच्या विविध शास्त्रांचे आणि विचारधारांचे सखोल अध्ययन केले आहे. त्यांच्या मते व्यवस्थापन विषयक विचारधारांचा सातत्याने विकास होत असून त्यामध्ये नवनवीन विचारधारांची भर पडत आहे. या व्यवस्थापनाच्या 12 विविध विचारप्रणालीच्या वेगवेगळ्या तज्ज्ञांकडून जे विचारधारा तयार केलेली आहे त्याच्यावर आपण चर्चा करू. व्यवस्थापन विचारधारा. पहिले, पारंपरिक व्यवस्थापन पद्धती विचारधारा. ही फार प्राचीन अशी विचारधारा आहे, ज्यात व्यवस्थापक आपली संघटना, इतर संघटनांमधील प्रचलित परंपरा, प्रथा आणि मान्य असणाऱ्या धारकांच्या आधारावर व्यवस्थापकीय कार्यांचे निष्पादन करतो. यात व्यवस्थापक निर्णय घेतेवेळी किंवा समस्यांचे निराकरण करतेवेळी भूतकाळातील अनुभव लक्षात घेतो. बऱ्याचशा संघटनांमधून पर्याप्त विचार विनिमयाच्या आधारावर निश्चित कार्यविधीचे निर्धारण केले जाते, जे वर्षानुवर्षे व्यवस्थापनाचा मार्गदर्शन करीत आले आहे. ही विचारधारा पारंपरिक रीतिरिवाजांना मान्यता देते. यात कठीण अशा व्यवस्थापकीय समस्यांच्या सोडवणुकीकरिता भूतकालीन अनुभवांचा आधार घेतला जातो. हा विचारधारामध्ये प्रमुख विशेषता जी आहे ती आहे, पहिली, ही विचारधारा परंपरावादावर आधारित आहे. ही व्यवस्थापनाच्या प्रचलित प्रथा, व्यवहार, रूढी व परंपराचे पालन करते. ही व्यवस्थापन व्यवहारांमध्ये स्थिरता निर्माण करते. ही विचारसरणी श्रम विभागणीच्या तत्त्वावर अवलंबून आहे. यात औपचारिक संघटनेला महत्त्व दिले आहे. संघटन रचनेत व्यक्तीपेक्षा कार्याला अधिक महत्त्व दिले आहे. दुसरी जी विचारधारा आहे ती आहे अनुभवाधिष्ठित विचारधारा. ही विचारधारा व्यवस्थापनाच्या विविध घटनांच्या अपयशाच्या अनुभवाच्या विश्लेषणावर भर देते. ही विचारधारा अत्यंत अनुभवावर आधारित दृष्टिकोन आहे. व्यवस्थापकांमध्ये सुरक्षेची भावना उत्पन्न करते. या विचारधारांचा अवलंब करीत असताना व्यवस्थापक इतर उपक्रमांच्या परंपरा आणि प्रथा यांचे ज्ञान प्राप्त करीत असतो. याचबरोबर या विचारधाराचा अवलंब करणारा व्यवस्थापक नवीन परिवर्तन, नवीन दृष्टी आणि नवीन विचार यांचेही नेहमीच स्वागत करीत असतो. व्यवस्थापकीय निर्णय हे लवचिक असावे लागतात, परंतु या विचारधारेमध्ये ते लवचिक नसून जड स्वरूपाचे असतात. अनुभवाधिष्ठित विचारधारा. ही विचारधारा व्यवस्थापनाच्या विविध घटनांच्या अपयशाच्या अनुभवाच्या विश्लेषणावर भर देते. हा अनुभवावर आधारित दृष्टिकोन आहे. यात व्यवस्थापकांच्या यश आणि अपयशाचे विश्लेषण करून
निष्कर्ष प्राप्त केल्या जातात. ही विचारधारा या आधी काय केले व कसे केले या आधारावर व्यवस्थापनाच्या अनुभवाचे अध्ययन करते. या विचारधारेच्या समर्थकांनी हा विश्वास आहे की व्यवस्थापनाच्या भूतकालीन अनुभवांचे विश्लेषण करून भावी व्यवस्थापकीय कार्यासाठी काही ठोस असे निष्कर्ष काढून त्या दृष्टीने व्यवस्थापकीय कार्य केले जातील जे यशप्रद सिद्ध होतील. या निष्कर्षाच्या आधारे काय करण्याच्या पद्धतीत सुधारणा घडवून आणल्या जाऊ शकतात. तसेच व्यवस्थापकाच्या शिक्षण आणि प्रशिक्षणात सफलता प्राप्त होऊ शकते. सर्व श्री कीथ डेव्हिस, अर्नेस्ट डेल न्यूमन हे या विचारधाराचे समर्थक आहे. अर्नेस्ट डेलच्या मतानुसार अनुभवाधिष्ठ विचारधारा क्रियात्मक दृष्टिकोनाचे अनुकरण करते, जिच्या अंतर्गत विविध तथ्यांच्या यश-अपयशाच्या निर्धारणासाठी भूतकाळातील क्रियांचा अभ्यास करून तसेच तथ्यांना स्पष्ट करण्याकरिता त्या संदर्भातील विविध सिद्धांताचा प्रयोग भावी क्रियांच्या संबंधात अनुमान लावण्याच्या करीत केला जातो. वैशिष्ट्ये. आता या जे विचारधारा आहे त्याचे जे वैशिष्ट्य आहे ते आहे व्यवस्थापन म्हणजे व्यवस्थापकांना प्राप्त झालेल्या अनुभूतीचा अभ्यास होय. हे या विचारधारेचे मूळ सूत्र आहे. दुसरा, व्यवस्थापक प्रत्येक भूतकालीन व भविष्यकालीन परिस्थितीचा अभ्यास करून नवीन ज्ञान प्राप्ती करीत असतो. व्यवस्थापन हे वातावरणाचा अभ्यास करून योग्य पर्याय निवडायचे शास्त्र असल्यामुळे अनुभवजन्य ज्ञानच अधिक महत्त्वाचे आहे. चौथा, प्राप्त अनुभवाचे विश्लेषण करून त्या आधारावर निष्कर्ष काढण्याच्या व्यवस्थापकीय विषयक काही सिद्धांत प्रस्थापित करण्यात येतात. पाचवा, अनुभवाचे योग्य व काळजीपूर्वक विश्लेषण केल्यास व्यवस्थापकीय यशांची आणि अपयशांची कारणे शोधत येतात व ती दूर करण्यासाठी योग्य उपाययोजनाही आणल्या येतात. सहावा, व्यवस्थापक आपल्या अनुभवात आणि या तत्त्वांच्या सहाऱ्याने व्यवस्थापकीय कौशल्यात वाढ करू शकतात. सातवा, ही वास्तविक जीवनाशी निगडीत अशी विचारधारा आहे. आता याचे जे मूल्यमापन आहे ते आहे ही विचारधारा अनुभवांच्या आधारावर व्यवस्थापन या विचारसरणीवर भर देते, परंतु पूर्वीच्या अनुभव नवीन प्रश्नांच्या सोडवणूक करण्यासाठी उपयुक्त ठरलीच असे नाही, कारण प्रश्न हे बदलते असतात, ते परिस्थितीनुरूप बदलत असतात. त्यामुळे एखादा प्रश्न सोडवण्याकरिता गत काळात जी पद्धती अवलंबित तीच पद्धती बदलत्या काळात तोच प्रश्न सोडवण्याकरिता उपयोगात आणून अपेक्षित निष्कर्ष प्राप्त होतील असे नाही. तर अशा परिस्थितीत बदलल्या परिस्थितीत निर्णय घ्यावे लागतील, तेव्हाच व्यवस्थापन यशस्वी होईल. भूतकाळातील अनेक घटकांच्या माहिती म्हणून उपयोग करण्यात येतो, त्या पूर्णतः वास्तववादी असलीच असे नाही, तसेच त्या बाबतीचे संपूर्ण व सत्य माहिती मिळालेली असेलच असेही नाही. त्यामुळे भूतकाळाचा घडलेल्या घटनांची मीमांसा करून त्या आधारे काही सिद्धांत निश्चित करणे व्यर्थ असते. या सर्व कारणांमुळे या विचारधारेची उपयोगिता मर्यादित राहिलेली आहे. शास्त्रीय व्यवस्थापन विचारधारा. शास्त्रीय व्यवस्थापन विचारधाराचा विकास औद्योगिक क्रांतीदरम्यान झाला. ही विचारधारा खूप जुनी असूनसुद्धा अतिशय विकसित झाली आहे. फ्रेडरिक टेलर या विचारधारेचे प्रणेते आहे. ही विचारधारा संसाधनांची उत्पादकता वाढविण्याकरिता लक्ष देते. कार्य करणे, वेळ, वेग, कार्यपद्धती, सामग्री, यंत्र व उपकरणे, गुण इत्यादी बाबतीचा प्रामुख्याने या विचारसरणीत विचार केला जातो. ही विचारधारा श्रमिकांची शास्त्रीय पद्धतीने निवड करणे, त्यांना प्रशिक्षण देणे, कार्याचे शास्त्रीय पद्धतीने कामगारांमध्ये वितरण करणे, तसेच सर्वश्रेष्ठ अशा पद्धतीचा उपयोग करून त्याच्याकडून कार्य करून घेणे या बाबींवर भर देते. ही विचारधारा श्रमिकांकडून जास्तीत जास्त काम करून घेण्याकरिता त्यांना प्रेरणादायक मजूर पद्धतीची सुद्धा शिफारस करणे, जेणेकरून जास्त आर्थिक प्राप्तीसाठी कामगार जास्त काम करतील, त्याचा फायदा उपक्रमाला उत्पादन वाढीच्या स्वरूपात जर कर्मचाऱ्यांना अधिक वेतनाच्या स्वरूपात मिळेल. वैशिष्ट्ये. पहिला,
ही विचारधारा कोणतीही कार्य करण्याची एका सर्वश्रेष्ठ अशा कार्यप्रणालीचा अवलंब करण्याची शिफारस करते. दुसरा, ही पद्धती कार्यपद्धती, रूढी, अनुमान, चुका आणि दुरुस्त करा अशा विविध पद्धतीच्या ऐवजी परीक्षण आणि विश्लेषण या पद्धतीवर भर देते. तिसरा, ही विचारधारा प्रत्येक कार्याकरिता वेळ, सामग्री आणि कार्यपद्धतीचा प्रमाणे करण्यावर भर देते. ही प्रत्येक श्रमिकांच्या प्रत्येक दिवसाच्या उचित कार्य तथा मजुरीचे निर्धारण करते. ही विचारधारा करायची सर्व कार्ये आणि संघटन संचलनातील विशिष्टीकरणवर लक्ष केंद्रित करते. 6. या विचारधारानुसार कर्मचाऱ्यांची निवड, प्रशिक्षण, कार्याचे विभाजन, कार्य करण्याची पद्धती व दशा यांचे निर्धारणामध्ये वैज्ञानिक पद्धती आणि तर्कशुद्ध दृष्टिकोनाला अधिक महत्त्व देण्यात येते. ही विचारधारा कामगार आणि मालक यांच्यामध्ये मैत्री, सहकारिता, सद्भाव या गुणांना उत्पादकता वृद्धीची पहिली शर्त मानते. नेक्स्ट पॉईंट, मालक आणि कर्मचाऱ्यांमध्ये सहयोग प्रस्तावित होण्याकरिता ही विचारधारा मानसिक क्रांतीला महत्त्व देते. लास्ट 9 पॉईंट, ही विचारधारा मर्यादित उत्पादकांच्या ऐवजी अधिकतम उत्पादनाच्या बाजूने समर्थन करते. ही विचारधारा कमी उत्पादन क्षमतेला सामाजिक अपराध मानते. याचे मूल्यमापन आहे. शास्त्रीय व्यवस्थापन विचारधारेला सार्वभौम मानून या विचारधारेचा अवलंब अनेक संघटनांमधून केला जात आहे. या विचारधारेच्या बाजूनी खालील तर्क मांडल्या जातात. वैज्ञानिक व्यवस्थापन प्रणाली विचारधारा ही कमीत कमी लागत मूल्यावर जास्तीत जास्त उत्पादनाचे लक्ष्य गाठता येऊ शकते या तत्त्वावर भर देते. नेक्स्ट पॉईंट आहे याचा मूल्यमापनचा. ही अनावश्यक हालचालीमुळे होणाऱ्या अपव्ययाचे उच्चाटन करण्यासाठी करायच्या अभ्यासावर भर देते, जेणेकरून कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या अनावश्यक हालचाली कमी झाल्या म्हणजे उत्पादनात आपोआपच वाढ होते. ही विचारधारा तर्कविश्लेषण आणि शास्त्रीय अभ्यासावर भर देते. या विचारधारेनुसार उत्पादनांची तर्क, विश्लेषण आणि शास्त्रीय पद्धतीचा अवलंब केल्यास उत्पादन अधिकतम तर होतोच, पण याचबरोबर उत्पादनासाठी प्रामाणिकपणाचाही अंगीकार केला जातो. मानसिक क्रांती या टेलरने सांगितलेल्या तत्त्वांच्या आधारे मालक आणि कामगार यांच्यामध्ये मतभेद मिटतील. त्यांच्यात मैत्री व सहकार्याची भावना वाढीस लागेल, जेणेकरून कारखान्यात शांतता प्रस्थापित होऊन मालक आणि कामगार आपापल्या कार्याकडे लक्ष देऊ शकतील. या विचारधाराचा अवलंब केल्यास कारखान्यात वैशिष्ट्यीकरणाचा लाभ घेता येतो. काही विद्वानांनी ही विचारधारा आक्षेपही घेतलेले आहेत. त्यापैकी महत्त्वाचे आक्षेप. पहिला, ही उत्पादन प्रधान विचारधारा असून ती केवळ अधिकतम उत्पादनाकडे लक्ष केंद्रित करते. ही कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीला यांत्रिकीत बदलते. दुसरा, ही विचारधारा मानवी पैलूची उपेक्षा करते. या विचारधारेत श्रमिकांच्या भावनेला आणि आकांक्षाला काहीही स्थान नाही. तिसरा, ही विचारधारा उपयोगितावादी दृष्टिकोनाचा कास धरते, तर व्यवहारवादी दृष्टिकोनाकडे पूर्णतः दुर्लक्ष करते. उपयोगितावादी दृष्टिकोन आणि व्यवहारवादी दृष्टिकोन वेगवेगळ्या ठेवल्यास अपेक्षित यश प्राप्त होऊ शकत नाही. नेक्स्ट पॉईंट, ही विचारधारा व्यवस्थापनाची संपूर्ण अशी विचारधारा नाही, कारण ही फक्त कार्यशाळा व्यवस्थापनावरच जास्त लक्ष केंद्रित करते. नेक्स्ट, कामगार संघटनेच्या बळ खच्चीकरणाची विचारधारा म्हणून बरेच विद्वान या विचारधाराकडे पाहतात. या विचारधारेवरील प्रकारचे जरी आक्षेप घेतला जात असेल तरी पण या विचारधारा उपयोग कारखान्यातून तसेच अव्यावसायिक संघटनांमधून फार मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. या विचारधाऱ्यावरूनच आज व्यवस्थापन या क्रियेला व्यवस्थापनशास्त्र अशी संबोधले जाते. नेक्स्ट विचारधारा आहे व्यवस्थापन प्रक्रिया विचारधारा. व्यवस्थापन शास्त्रात प्रचलित असलेल्या विचारधारांमध्ये व्यवस्थापन प्रक्रिया विचारधारा ही सर्वात जुनी विचारधारा मानली जाते. यामुळेच तिला परंपरागत विचारधारा किंवा सनातन विचारधारा असे म्हणतात. व्यवस्थापन शास्त्राचा विकास प्रक्रियेच्या फ्रेडरिक टेलर नंतर हेनरी फ्योल यांचे योगदान महत्त्वाचे आहे. फ्रेडरिक टेलर
हेनरी फ्योल यांच्या अथक प्रयत्नानंतर तयार झालेले व्यवस्थापन विषयक सिद्धांत हे व्यवस्थापन प्रक्रिया विचारधारेचे आधारभूत सिद्धांत आहे. टेलर व फ्योल यांनी व्यक्त केलेले विचार म्हणजे व्यवस्थापन प्रक्रिया विचारधारेचा पाया होय. विल्यम न्यूमन, लुथर गुलक, लिंडॉल, उर्विक, जॉन टेरी, E.F. ब्रेच आणि हेराल्ड कुंटच या विद्वानांच्या योगदानामुळे या विचारधारेला चांगली प्रगती झालेली आहे. प्रक्रिया विचारधारा ही व्यवस्थापनाला एक प्रक्रिया मानते जी विभिन्न क्रियांमध्ये तसेच कार्यांमध्ये विभागल्या जातात. या विचारधारेच्या व्यवस्थापन विविध प्रक्रियांचा समूह तसेच विविध कार्यांची शृंखला आहे. व्यवस्थापन हे सार्वभौमिक प्रक्रिया आहे जिच्या सिद्धांताला सर्व क्षेत्रांमध्ये लागू केल्या जाऊ शकते अशी या विचारधारेची धारणा आहे. यामुळेच काही विद्वान हिला व्यवस्थापनाची सार्वभौमिक विचारधारा असेही म्हणतात. ही विचारधारा व्यवस्थापनाचे आधारभूत कार्य निश्चित करणे यामुळे हिला कार्यात्मक विचारधारा असेही संबोधले जाते. या विचारधाराची काही वैशिष्ट्ये आहे ते आहे, पहिला, ही विचारधारा व्यवस्थापनाच्या कार्याला एक प्रक्रिया मानते. नियोजन, संघटन, निर्देशन, नियंत्रण इत्यादी या विचारधाराचे तत्व आहे. दुसरा, व्यवस्थापनाचे कार्य इतर व्यक्तींकडून कार्य करून घेणे हे आहे. हा सिद्धांत ही विचारधारा मान्य करते. तिसरा पॉईंट, या विचारधारेनुसार व्यवस्थापन प्रक्रिया ही व्यवस्थापकांच्या कार्याचे मूल्यमापन करते. चौथा, व्यवस्थापन प्रक्रियेचा जन्म इतर व्यक्तींकडून काम करून घेण्यासाठी झालेला आहे. या विचारधारानुसार व्यवस्थापन प्रक्रियेचा काही आधारभूत तत्त्वे किंवा कार्ये आहेत. त्यामध्ये नियोजन, संघटन, निर्देशन, नियंत्रण इत्यादी सम्मिलित आहे. पाचवा, व्यवस्थापन प्रक्रियेची वर सांगितलेली तत्त्वे आंतरसंबंधित असतात. सहावा, ही प्रक्रिया सामान्य सिद्धांतावर आधारित आहे. या सिद्धांताच्या निर्मितीच्या काम निरंतर रूपाने चालू असते. नेक्स्ट पॉईंट, या व्यवस्थापनाच्या सिद्धांताची निर्मिती अनुभव, आत्मज्ञान आणि व्यवहाराच्या विश्लेषणाच्या आधारावर केली आहे. नेक्स्ट पॉईंट, ही विचारधारा व्यवस्थापनाला कला आणि कौशल्य समजते. नाइन्थ पॉईंट, हिच्या कार्य आणि सिद्धांताचा उपयोग कार्यरत व्यवस्थापकांच्या द्वारे सर्व स्तरावरून केला जातो. 10वा पॉईंट, ही विचारधारा इतर शैक्षणिक विचारधारा आपल्यामध्ये सम्मिलित करीत नाही, ती स्वतंत्रपणे कार्य करीत असते. 11th पॉईंट, ही विचारधारा पारंपरिक विचारधारेमध्ये परिवर्तन करणे, व्यवस्थापन कार्याबाबत अभ्यास करून नवनवीन शोध लावणे, त्यातून निर्माण होणाऱ्या सिद्धांताचे परीक्षण करणे आणि व्यवस्थापन सिद्धांताच्या शिक्षण प्रशिक्षणाचे व्यवस्थापन करणे या कार्यावर भर देते. मूल्यमापन, या विचारधारेच्या बाबत अनेक विद्वानांनी अनेक आक्षेप घेतलेले आहेत. त्यापैकी महत्त्वाचे म्हणजे ही विचारधारा एस्थेटिक असून ती गतिशील वातावरणात अनुपयुक्त सिद्ध झाली आहे. दुसरा पॉईंट, ही विचारधारा पूर्णतः विवेकशील मानवीय कल्पनेवर आधारभूत आहे, परंतु प्रत्यक्षात मानवी व्यवहार हे नेहमीकरिताच तर्कशुद्ध असू शकते नाही. थर्ड, ही विचारधारा व्यवस्थापनाच्या सिद्धांताच्या सार्वभौमिक मानते, परंतु व्यवस्थापनाचे सर्व सिद्धांत सार्वभौमिक असू शकत नाही, ते स्वतंत्र आणि वेगवेगळे असतात. या विचारधारेवरील विविध जे बी आक्षेप घेतलेले आहे आपण, हे जे 3 पॉईंट जे विचारवंतांनी मांडलेले आहे, ते जरी विचारधारेला व्यवस्थापनाचे व्यापक रूपात अवलंबनाचे केलेले आहे, याच्या मागे प्रमुख 3 कारणे आहेत. प्रथमतः ही विचारधारा व्यवस्थापकांच्या कार्यात व्यवस्थापनाच्या भूमिकेला केंद्रबिंदू मानते. दुसरे असे की त्या सर्व बाबींचा या विचारधारेत विचार केला जातो ज्यांच्यामुळे व्यवस्थापक प्रभावित होतात. आणि तिसरे म्हणजे ही एक व्यावहारिक विचारधारा आहे. या विचारधारेच्या विभिन्न बाबींमध्ये आज परिवर्तन होत आहे. आधुनिक काळात हिच्या संशोधित स्वरूपाचा स्वीकार करण्यात आला आहे, ज्यात व्यवस्थापनाच्या नियोजन, संघटन, निर्देशन व नियंत्रण या 4 आधारभूत कार्यावर भर देण्यात आले आहे. यानंतर आहे मानवी वागणुकीची विचारधारा. व्यवस्थापनशास्त्रात एल्टन मॅथो यांनी हाबान येथील टेलिफोन उपकरणे तयार करण्याच्या
कारखान्यात करण्यात आलेले व्यवस्थापकीय प्रयोगांचा विशेष महत्त्व आहे. या प्रयोगांतील एल्टन मेथो यांनी जे निष्कर्ष काढले त्यापैकी कामगारांची कार्यक्षमता ते हाताळता असलेल्या यंत्राच्या दर्जावर अवलंबून नसून ती प्रामुख्याने व्यवस्थापन कामगारांच्या अशा वागवितात त्यांचे परस्पर संबंध कशा प्रकारचे आहे यावर अवलंबून असते. व्यवस्थापकाचे कामगारांना मानवी दृष्टिकोनातून वागणूक दिली पाहिजे या निष्कर्ष महत्त्वाचा समजला जातो. या प्रयोगाच्या निष्पत्तीतून व्यवस्थापनात मानवी वर्तणुकीचे महत्त्व स्पष्ट झाले आहे आणि एका नवीन विचारसरणीचा उदय झाला. हीच मानवी वर्तणुकीची विचारधारा. या विचारधारेचा एल्टन मेयो, रोथलेस बर्गर व डिक्सन हे मुख्य प्रवर्तक आहे. अब्राहिम मास्लो, अर्गिरिस, फ्रेडरिक हसबर्ग, डेव्हिड मॅकक्लीन या मानसशास्त्रांनी ही तज्ज्ञ, गोल्डनर आणि ॲटमिसिमानो या समाजशास्त्रांनी या विचारप्रणालीचा स्वीकार केला. मानवी वागणुकीचा विचारधारेचा आशय खालील वैशिष्ट्यांवरून जास्त स्पष्ट होतो. वैशिष्ट्ये. पहिला, व्यवस्थापन ही तांत्रिक स्वरूपाची प्रक्रिया नाही. व्यवस्थापनाचा संबंध फक्त यंत्राशी येत नसून त्याचा मुख्य संबंध हा कामगारांशी येतो. कामगारांना व्यवस्थापनाचे केवळ कामासंबंधी आदेश दिल्याने कामगार ते काम मन लावून करतीलच असे समजता येणार नाही. कामगारांची कार्यक्षमता यंत्रांच्या दर्जावरून अवलंबून नसून ती प्रामुख्याने व्यवस्थापक आणि कामगारांमधील संबंध, कामगारांना व्यवस्थापन करून देणारी येणारी वागणूक याचा अवलंबून असते. व्यवस्थापकांचे कामगारांच्या मानवी दृष्टिकोनातून वागणूक दिली पाहिजे. यात कामगारांच्या भावना, जाणीव, इच्छा, अनिच्छा इत्यादी प्रामुख्याने समावेश होतो. ही विचारसरणी व्यवस्थापकाला एक नेता समजते. प्रत्येक संघटनेतून दुहेरी संदेशवहनीची नितांत आवश्यकता असते. त्यामुळेच व्यवस्थापकीय प्रक्रिया योग्य प्रकारे कार्य करू शकतात. एका ठिकाणी एकत्रितपणे काम करणाऱ्या कामगारांच्या परस्पर संबंधातून एक अनौपचारिक संघटना निर्माण होत असते व ती औपचारिक संघटनेपेक्षा अधिक प्रभावी व महत्त्वाची असते. मूल्यमापन. ही विचारधारा एकांगी स्वरूपाचा विचार करते असे मत व्यवस्थापन तज्ज्ञांद्वारे व्यक्त केले जाते. त्यात कामगारांचा हा केंद्रबिंदू कल्पितल्या केला असून त्याच आधारावर सर्व सिद्धांताची मांडणी करण्यात आलेली आहे. या विचारसरणी व्यवस्थापनाच्या तांत्रिक आणि आर्थिक बाजूंचा पुरेसा योग्य तो विचार करण्यात आलेला नाही असा आरोप घेतला जातो. यानंतर आहे सामाजिक प्रणाली विचारधारा. ही विचारधारा मानवी व्यवहारांच्या विचारधारेचे मूर्तिरूपी आहे. काही विचारवंतांचे मत आहे की कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक आणि सामूहिक व्यवहारामुळे व्यवस्थापन कार्याचा अभ्यास करणे शक्य नाही, परंतु त्यासाठी मात्र संपूर्ण संघटनेचा अभ्यास केला जातो. वस्तुतः ही विचारधारा प्रणाली विश्लेषणावर आधारित आहे. या विचारधारेनुसार व्यवस्थापन ही एका सामाजिक प्रणाली असून सामाजिक आणि सांस्कृतिक अशा दोन्हीही एकत्रीकरणातून तिची निर्मिती होते. या विचारधारांच्या समर्थकांनी चेस्टर बर्नार्ड, रेन्सिस लिकर्ट, कुर्ट लेव्हिन, हसबर्ग यांची नावे उल्लेखित आहे. बर्नार्डच्या मतानुसार व्यक्ती आपल्या संस्थेच्या उद्देशाच्या सोबतच आपले वैयक्तिक उद्देश आणि आवश्यकतेची पूर्ती करिता कार्य करीत असतात. कुशल अशा सहकारी तंत्रमाध्यमाद्वारे व्यवस्थापक व्यक्तिगत, सामूहिक आणि संपूर्ण समाजाच्या उद्देशाच्या पूर्तीने सामंजस्य स्थापित करू शकतात. बर्नार्डला हे मान्य आहे की संघटनेत औपचारिक संघटनेच्या व्यवस्थापनेबरोबरच अनौपचारिक संघटनासुद्धा रूप घेत असतात. ती कार्य असते. अनौपचारिक सहकारी प्रणालीद्वारे कर्मचाऱ्यांच्या फक्त वैयक्तिक उद्देशाची पूर्ती होत नसून त्याद्वारे लोकांना मनातील सहकारिताच्या भावनांचा सुद्धा विकास होतो, ज्याद्वारे संघटनेचे लक्ष्य साध्य करण्याकरिता सुद्धा स्फूर्ती मिळते. या विचारधारेनुसार व्यवस्थापनाच्या या संघटनेत कार्यरत असणाऱ्या व्यक्तींच्या व्यक्तिगत तसेच सामूहिक सांस्कृतिक संबंधांचा अभ्यास आहे, ज्यातून संघटनेतील प्रत्येक व्यक्तीचा सर्वांगीण अभ्यास केला जातो. श्री चेस्टर बर्नार्ड यांनी
प्रतिपादन केलेल्या तत्त्वांचा विकास करण्याचे श्रेय श्री H.A. सायमन यांना दिला जाते. श्री सायमन यांनी आपल्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिहेवियर या ग्रंथात संघटनेची परिणामकारिता वाढवण्याच्या दृष्टीने केलेल्या विचारांना सिद्धांताचे स्वरूप प्राप्त झालेले आहे. हे सिद्धांत अर्थशास्त्र आणि मानसशास्त्रावर अवलंबून आहेत. याचे वैशिष्ट्य आहे निष्कर्षाच्या स्वरूपात. या विचारधाऱ्यांचे जे वैशिष्ट्य आहे ते मी आता तुम्हाला सांगत आहे. पहिला, या विचारधारेनुसार संघटने ही वैयक्तिक प्रणाली नसून ती एक सहकारी सामाजिक प्रणाली आहे. दुसरा, यात व्यवस्थापनाच्या अभ्यासाकरिता संपूर्ण संघटनेचा विचार केला जातो. तिसरा, ही विचारधारा प्रणाली दृष्टिकोनावर आधारित आहे. चौथा, या विचारधारेनुसार व्यवस्थापकांना कार्ये करून घेण्याकरिता एका संघटन अर्थात सामाजिक तंत्राची निर्मिती करणे आवश्यक ठरते. निश्चित केलेल्या धोरणाची सफलता कार्यात असणाऱ्या व्यक्तींचा आपसातील व्यक्तिगत आणि सामूहिक सांस्कृतिक संबंधावर अवलंबून असते. पाचवा, ही व्यवस्थापनाला सहकारी प्रणालीच्या स्वरूपात मान्यता देते, ज्यात संबंधित व्यक्तींची इच्छा, धारणा, विचार, दृष्टिकोन, वृत्ती इत्यादी सर्व एकमेकांवर अवलंबून असून ती पारस्परिक रूपात प्रभावित होत असतात. नेक्स्ट पॉईंट, संघटनेतील प्रत्येक अधिकाऱ्यांच्या जबाबदारी निश्चित करून त्याने आपले कार्य योग्य प्रकारे करण्यासाठी त्याला आपली जबाबदारी पूर्ण करता येईल इतके अधिकार देणे गरजेचे असते. संघटनेतील निर्णय घेण्याची प्रक्रिया इतकी सहज असावी की ज्यामुळे व्यवस्थापकांना कोणतेही विशेष परिश्रम करावे लागणार नाही. लास्ट अँड नेक्स्ट पॉईंट, संघटनेची परिणामकारिता, कार्यक्षम संदेशवहन व्यवस्थापन अधिकाऱ्यांना जबाबदारीच्या अनुषंगाने अधिकार तसेच अधिकारी आणि कामगारांची संघटनेच्या प्रती असणारी निष्ठा या 3 घटकांवर अवलंबून असते. या 3ही बाबी व्यवस्थापनाचे लक्ष देऊन संघटनेची परिणामकारिता वाढविण्यासाठी प्रयत्न करणे ही व्यवस्थापकांची जबाबदारी असते. मूल्यमापन, ही विचारधारा व्यवस्थापन आणि संघटनेच्या यांत्रिकीकरणावर आक्षेप घेत आणि संघटनेला मानवी संबंधाची जैविक प्रणाली कल्पनेतून तिचे अध्ययन करते. ही कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत व्यवहार, अंतर्गत संबंध आणि पारस्परिक संयोगाचा भर देऊन संघटनेतील सजीवता दर्शवण्याचा प्रयत्न करते. या विचारधाराच्या आधारे संघटनेचे स्वरूप आणि व्यक्तिगत तसेच सामूहिक उद्देशाच्या आपसातील ताळमेळ चांगल्या प्रकारे जाणून घेता येतो. या विचारधारेद्वारे व्यवस्थापक संस्था तसेच संस्थेबाहेर वातावरणाची सफलतापूर्वक समन्वय प्रस्थापित करू शकतो, ज्यामुळे संघटनेचे व्यवस्थापन कुशलतापूर्वक केला जाऊ शकते. यानंतर आहे सामाजिक तांत्रिक प्रणाली विचारधारा. या विचारधारामध्ये व्यवस्थापनाच्या विकसित करण्याच्या श्रेय इंग्लंडच्या प्रोटेस्टिस्ट यांना जाते. या विचारधारेनुसार सामाजिक समस्यांच्या निराकरणासाठी फक्त सहकारी सामाजिक प्रणालीनेच अध्ययन करणे उचित नसून त्याचबरोबर यंत्र कार्यावधीची स्थिती काय व कशी आहे याचे सुद्धा अध्ययन करणे आवश्यक ठरते. कारण काम करणाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर यंत्रे, तांत्रिक प्रणाली आणि कार्यपद्धतीचा प्रतिकूल असा परिणाम होत असतो. यासाठी कुशल व्यवस्थापनेसाठी सामाजिक तसेच तांत्रिक प्रणालीमध्ये समन्वय प्रस्थापित केला पाहिजे. जर यामध्ये कोणत्याही कारणामुळे समन्वय प्रस्थापित होऊ शकले नसेल तर तांत्रिक प्रणालीमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे, ज्याद्वारे कर्मचाऱ्यांमध्ये संतोष निर्माण होऊन त्याची कार्यक्षमता वाढेल. याचे वैशिष्ट्य आहे, पहिला, व्यवस्थापनाला केवळ सामाजिक वातावरणास प्रभावित करून नसून कार्य ठिकाणाचे तांत्रिक वातावरणासुद्धा प्रभावित करीत असते. दुसरा, संघटनेमधील लोकांच्या प्रवृत्तीवर यंत्र, उपकरणे, कार्यपद्धती इत्यादी तांत्रिक प्रणालीचा बऱ्याच प्रमाणात प्रभाव पडतो. तिसरा, ही विचारधारा मानवी व्यवहार आणि त्याच्याशी संबंधित तांत्रिक घटक इत्यादीच्या प्रभावाचे अध्ययन करते. मूल्यमापन, या विचारधारामुळे सुद्धा व्यवस्थापन प्रणाली समृद्ध झाली आहे. या विचारधारामुळे परिवहन आणि बांधणीचा उद्योगांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिला
गेले, परंतु यावर काही आक्षेपही घेतल्या जातात. त्यापैकी काही महत्त्वपूर्ण आक्षेप जे आहे ते आहे, पहिला, तांत्रिक वातावरण केवळ पर्यवेक्षकीय आणि परिचालन स्तरावरील व्यवस्थापनालाच अधिक प्रभावी करते. हे उच्चस्तरीय व्यवस्थापनाला फारच कमी प्रमाणात प्रभावित करते. दुसरा, व्यवस्थापनाच्या सोयीकरिता तांत्रिक वातावरणातील परिवर्तन करणे अतिशय कठीण असते. ते सहजासहजी शक्य नसते. तिसरा, तांत्रिक वातावरण नेहमीच मानवी व्यवहाराला प्रभावित करेलच असे नाही. असे असेल तरीही या विचारधारेने व्यवस्थापनशास्त्रात आपले पाऊल घट्ट रोवले आहे हे नक्की. नेक्स्ट आहे निर्णय सिद्धांत विचारधारा. व्यवस्थापनाची ही जे विचारधारा आहे, यात व्यवस्थापनाला निर्णय घेणे या प्रक्रियेच्या स्वरूपात मान्यता देते. या विचारधारेनुसार निर्णय घेणे हे व्यवस्थापनाचे एक आधारभूत कार्य असून तो व्यवस्थापनाचा मुख्य असा भाग आहे. व्यवस्थापकीय निर्णयांच्या संबंधात जॉन मॅकडोनाल्ड म्हणतात, निर्णय घेणे हा व्यवस्थापकांचा व्यवसाय असतो. पीटर डगर यांच्या मते एक व्यवस्थापक जे काही कार्य करतो ते निर्णय घेऊनच करीत असतो. जॉर्ज टेरी यांनी व्यवस्थापन निर्णय प्रक्रियेबाबत आपले विचार मांडताना म्हटले आहे की निर्णय न घेता व्यवस्थापनाची मूल्य कार्ये पार पाडली जाऊ शकत नाही. तात्पर्य हेच की व्यवस्थापनाला याचे कोणतेही कार्य करीत असताना निर्णय घ्यावे लागते. त्यामुळे व्यवस्थापनाला निर्णय घेण्याची प्रक्रियेला फार महत्त्वाचे स्थान आहे. या विचारधारेनुसार व्यवस्थापन हे निर्णय प्रक्रियेचे एक जटिल असे जाळे आहे, कारण व्यवस्थापनाच्या पावलोपावली यांना त्या कारणासाठी निर्णय घ्यावे लागतात. व्यवस्थापनाचे घेतलेला एखादा निर्णय जरी चुकीचा ठरला तरी त्यामुळे उपक्रमाचे लक्षावधी रुपयांचे नुकसान होऊ शकते. निर्णय घेण्याच्या प्रक्रियेचे हे महत्त्व लक्षात घेऊन काही शास्त्रांनी या प्रश्नावर मनन करून काही तत्त्वे निश्चित केली. निर्णय सिद्धांत विचारधारामध्ये निर्णय घेण्याच्या प्रक्रियेबद्दल प्रतिपादन करण्यात आलेल्या सर्व सिद्धांतांचा समावेश होतो. या जी विचारधारा आहे त्याचे जे वैशिष्ट्य आहे ते आहे, पहिला, निर्णय हा व्यवस्थापनाच्या कार्यामध्ये करण्यात येणाऱ्या बौद्धिक प्रयत्नांचा शेवटचा टप्पा आहे. दुसरा, निर्णय घेण्यापूर्वी विविध विकल्पाचा विचार करण्यात येत असला तरीही योग्य असा पर्याय ठरविण्यावर निर्णय घेण्यात यावा. तिसरा, प्रत्येक निर्णय हा होकारात्मक असू शकत नाही. चौथा, काही निर्णय हे नकारात्मक सुद्धा असू शकतात, किंबहुना ते आवश्यकही आहेत. चौथा, निर्णय हे साध्य नसून ते साधन आहे. पाचवा, निर्णय हे सामूहिक अथवा व्यक्तिगत स्वरूपाचे असू शकतात. सातवा, ही विचारधारा विवेकपूर्ण दृष्टिकोन, औचित्य आणि तर्कयुक्त विचारधारांच्या आधारित आहे. याचे मूल्यमापन. या विचारधारेनुसार विद्वानांनी याचे खालील प्रकारचे जे मी तुम्हाला सांगत आहे जे पॉईंट जे आता ते मूल्यमापन केलेले आहे. पहिला, ही विचारधारा एकागी असून ती निर्णयालाच व्यवस्थापनाचे एकमात्र कार्य मान्य असल्यामुळे इतर कार्यांची उपेक्षा करते. दुसरा, निर्णय क्रिया ज्या घटकांमुळे प्रभावित होते त्या सर्व घटकांचा विचार करण्यात आलेला नाही, त्यामुळे घेण्यात आलेले निर्णय हे एकाच बाजूचे विचार करतात. तिसरा, निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केल्यानंतर त्या निर्णयाचे खरेखुरे मूल्यांकन करणेसुद्धा शक्य नसते. त्यामुळे घेण्यात आलेला निर्णय कितपत यशप्रद ठरला आहे हे ठरविता येत नाही. यानंतर जी विचारधारा आहे ती आहे गणितीय विचारधारा. ही विचारधारा व्यवस्थापनाला गणितीय प्रणाली म्हणून मान्यता देते. या विचारधारेची संकल्पना ही आहे की व्यवस्थापनाचा नियोजन, संघटन, निर्णय आणि नियंत्रण या तार्किक प्रक्रिया असून त्यांना गणितीय संकेत, सूत्र, चिन्ह, समीकरण आणि काल्पनिक प्रतिकृतीच्या रूपात प्रस्तुत केल्या जाऊ शकते. व्यवस्थापनाचे वेळी निर्माण झालेल्या समस्यांचे निदान करून त्यांचे निराकरण करण्याकरिता व्यवस्थापकीय निर्णयांच्या सुदृढतेकरिता परिणामकारक गणितीय गतिविधीचा उपयोग केला जाऊ शकतो हे आता सर्वमान्य झाले आहे. गणितीय विचारधारेचे संबंध अशा रीतीने निर्णय घेण्याच्या
प्रक्रियेशी जोडला जात असल्यामुळे निर्णय सिद्धांत विचारधारा आणि गणितीय विचारधारा या दोन विचार प्रणालीमध्ये फार जवळचा संबंध निर्माण झाला आहे. विज्ञानाच्या क्षेत्रात निरनिराळे शोध लागले. या शोधामुळे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आमूलाग्र बदल घडून आले. या बदलामुळे व्यवस्थापन कार्याला गणितीय क्रियांची साथ मिळाली. दोघांमधील अंतर झपाट्याने कमी झाले आणि आर्थिक निर्णय हे सांख्यिकी आणि गणितीय पद्धतीचा उपयोग करून घेतल्या जाऊ लागल्या. संगणकाचा उद्योग व्यवसाय उपयोग करण्यात येऊ लागल्यामुळे तर हे अंतर संपुष्टात आले असेच म्हणावे लागेल. ही विचारधारा क्रियात्मक अनुसंधानाच्या रेखीव कार्यक्रम तंत्र, प्रतीक्षा सिद्धांत, खेळ सिद्धांत, माहिती सिद्धांत, सामुग्री तालिका नियंत्रण, गुण नियंत्रण, संभाव्य सिद्धांत आणि प्रतिकृती निर्माण इत्यादी तंत्रप्रणालीच्या उपयोगावर भर देते. चार्ल्स बेबेज, फ्रेडरिक टेलर, रिथवे ग्रेंट, जॉन रीन, चार्ल्स हेस न्यूमन इत्यादी विचारवंत या विचारसरणीला पुरस्कार करतात. याचे जे वैशिष्ट्य आहे ते आहे, पहिला, ही विचारधारा प्रबंधनाला तर्कपूर्ण प्रक्रिया मानते. दुसरा, व्यवस्थापकीय समस्याचे विश्लेषण, अध्ययन आणि निराकरण केवळ गणितीय तंत्रप्रणालीद्वारेच केले जाऊ शकते. ही विचारधारा मान्य करते. यानंतर आहे नेक्स्ट, आणि ही विचारधारा आहे परिस्थितीजन्य विचारधारा. याला आपण आकस्मिक विचारधाराही म्हणतो. या विचारधारेला आकस्मिक विचारधारा, संभाव्य विचारधारा, प्रासंगिक विचारधारा इत्यादी नावांनी सुद्धा ओळखले जाते. या विचारधारेचा मुख्य आशय हा आहे की व्यवस्थापनाची कोणतेही एक श्रेष्ठ कार्यप्रणाली नाही, सर्व काही परिस्थितीवर निर्भर करते. व्यवस्थापकांना त्याच मार्गाचा अवलंबन करावा लागतो जो विद्यमान परिस्थितीमध्ये योग्य व फलदायक असतो. अर्थात तो वातावरणाच्या बदलत्या परिस्थितीवर अवलंबून असतो. अशा प्रकारे व्यवस्थापनाचे कार्य आणि निर्णय तत्कालीन परिस्थितीमुळे प्रभावित होतात. एका परीने पद्धती, दृष्टिकोन, विचारप्रणालीचे हे विस्तारक रूप आहे. परिस्थितीजन्य विचारप्रणालीत व्यवस्थापन आणि पर्यावरण यात नेमका कसा सहसंबंध असावा हे स्पष्ट करण्यात आलेले आहे. हे जी प्रणाली आहे, ही प्रणालीची विचारधारा जॉन वुडवर्ड, फिल्बर्ग, जे.डब्ल्यू. लास्ट आणि पी.आर. लॉरेन्स यांनी विकसित करून पुरस्कृत केली आहे. याचे जे वैशिष्ट्य आहे, पहिला, व्यवस्थापनावर वातावरणाचा अधिक प्रभाव असतो. दुसरा, व्यवस्थापनास अनुकूल आणि प्रतिकूल अशा दोन्ही परिस्थितीत कामे करावी लागतात. तिसरा, व्यवस्थापनाच्या सिद्धांताचा उपयोग अधिक कौशल्याने व परिस्थितीनुरूप करावा लागतो. नेक्स्ट, व्यवस्थापन प्रणाली ही पूर्णतः वातावरणासापेक्ष असते. जसा जसा वातावरणात बदल होईल त्याप्रमाणे व्यवस्थापन प्रणालीत ही बदल करावे लागतात. लास्ट पॉईंट, व्यवस्थापनाचे भविष्यकालीन परिस्थितीवर नियंत्रण असू शकत नाही. याचे मूल्यमापन आहे ते विचारवंतांनी त्याचे जे मूल्यमापन केले आहे त्याचे मुख्य जे गुण आहे ते आहे, पहिला, ही विचारधारा पराकोष्ठाच्या व्यावहारिक दृष्टिकोन प्रस्तुत करते. दुसरा, हिच्या आधारे ठोस निर्णय घेण्यात जाऊ शकतात. तिसरा, ही विचारप्रणाली व्यवस्थापकांना परिस्थितीच्या निगडीत असणाऱ्या जटिल समस्या प्रगती जागृत करते. फोर्थ पॉईंट, ही जोखीम, अनिश्चितता तथा दुष्परिणामापासून संघटनेची रक्षा करते. आणि या जी हे जे विचारधारा आहे याच्यावर काही टीका पण झालेल्या आहे. त्याचा हे बरेच जे विद्वान या विचाराला मानत नाही. त्यांचे मत असे आहे की विचारधारा मार्गदर्शक सिद्धांताच्या समूह नसून ते चिंतनाचा मार्ग आहे. वातावरण अतिशय तीव्र गतीने परिवर्तन होत असताना त्यांना पूर्ण समजणे आणि त्यानुसार निर्णय घेणे अतिशय कठीण अशी बाब आहे. यानंतर लास्ट जे 12वी विचारधारा आहे ती आहे व्यवस्थापकीय भूमिका विचारधारा. व्यवस्थापन भूमिका विचारधारा 20व्या शतकाच्या 7व्या दशकातील नवीन विचारधारा आहे. या विचारधारेला विकसित करण्यासाठी श्रेय प्रोफेसर हेनरी मिंटसबर्ग यांना दिले जाते. जे मिंटसबर्ग यांनी व्यवस्थापनाचा 5 क्रियाचा विशिष्ट अभ्यास करून यास निष्कर्ष काढला की आधुनिक व्यवस्थापक परंपरागत वर्गीकरण, नियोजन, नियंत्रण, संघटन, निर्देशन आणि नियंत्रणाच्या आधारावर व्यवस्थापकीय कार्यांचे निष्पादन करीत नाही.
त्याच्या मत व्यवस्थापक 10 प्रकारची भूमिका पार पाडत असतात. ही विचारधारा व्यवस्थापक प्रत्यक्षात कोणतेही कार्य करतात या बाबींवर प्रकार टाकते. प्रत्येक व्यवस्थापकाचा वेळ वास्तविकमध्ये अनेक प्रकारच्या क्रिया करण्यात खर्च होतो. त्यामुळे या विचारधारेला क्रिया विचारधारासुद्धा म्हटल्या जाते. आता याच्यामध्ये प्रोफेसर मिल्टनच्या मतानुसार व्यवस्थापकाच्या जे भूमिका पार पाडलेल्या असतात ते आपण समजून घेऊया. त्याच्यात पहिला आहे आंतरिक वैयक्तिक भूमिका. संघटनेतील काम करणाऱ्या अनेक व्यक्तींचा संबंधाच्या फलस्वरूपात व्यवस्थापकाला जे भूमिका निभावावी लागते ती आहे संस्था अध्यक्षाची, नेत्याची आणि संपर्क अधिकारीची. दुसरा पॉईंट आहे याच्यामध्ये की सूचनात्मक जी भूमिका आहे ते कोणाला पार करावं लागतं ते आहे प्रबोधक, प्रसारक आणि प्रवक्ताला पार पाडावी लागते. निर्णायक जी भूमिका आहे ही भूमिका जे आहे त्याच्या ज्यांना पार पाडावं लागते ते आहे उद्योजक, संघर्ष निवारक आणि साधक, वितरक आणि मध्यस्थ. आता आपण याचं मूल्यमापन करूया. तर विचारवंतांनी जे मूल्यमापन याचं केलेलं आहे ते आहे या विचारधारेच्या माध्यमातून मिस्टर बगचे व्यवस्थापनाचे त्या स्वरूपात दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. ते जे प्रत्यक्षात करतात या विचारधारेच्या आधारावर व्यवस्थापकांच्या प्रारंभिक कार्यांनासुद्धा सहजतेने समजून घेता येते. या विचारधारेवर एका महत्त्वाच्या टीका केली आहे ती म्हणजे काढण्यात आलेले निष्कर्ष हे फारच लहान अशा न्यायादर्शावर आधारित आहे ज्यांच्या आधारे त्या निष्कर्षाचे सामान्यीकरण करणे उचित नाही. ही जे मी तुम्हाला माहिती दिलेली आहे हे पुस्तक आहे व्यवस्थापनाची मूलतत्वे. SM कोलते सरांनी लिहिलेली हे पुस्तक आहे. त्याच्यामधून जेही पॉईंट तुम्हाला सांगितलेले आहे ते मी हे पुस्तकमधून सांगितलेले आहे. तुम्ही